मर्यादा पुरुषोत्तम. नमस्कार मित्रांनो, संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात असं म्हणतात की राम म्हणता कामक्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. होय राम जे कामक्रोधाचं दहन आहे, पण त्याच्याच सोबत या भारताच्या अभिमानाची परिसीमा सुद्धा आहे. राम म्हणजे प्रेम आहे, पण त्या प्रेमाचं पूर्णत्व सुद्धा राम आहे. राम सकारात्मकता आहे आणि त्यासोबतच नकारात्मकतेचं समूळ उच्चाटन आहे. राम म्हणजे खऱ्या अर्थानं अनाचाराविरुद्ध लढताना सदाचाराची ढाल म्हणजे राम आहे. आणि याही पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की जगाला पाहण्याची दृष्टी म्हणजे राम आहे आणि जगाचा दृष्टा सुद्धा राम आहे. धर्मासाठी पर्वतरूपी दृढता असणारे म्हणजे राम आहे, पण त्यासोबतच तो धर्म पालन करणाऱ्या प्रजेसाठी चंद्रासारखी शीतलता म्हणजे राम आहे. स्वतःच्या हक्कासाठी लढणं म्हणजे राम आहे, पण त्याचबरोबर वेळ आल्यावर त्या हक्कांचा सहज त्याग करणं आणि स्वतःच्या त्यागाची इतकी मोठी प्रतिमा उभा करणं म्हणजे राम आहे. मग याच रामांचं भारतीय विचार, धर्म, राजकारण यांच्या चिंतनाच्या परंपरेमध्ये जेव्हा श्रीराम अग्रस्थानी येऊन उभं राहायला लागतात तेव्हा विचारपीठाला विषय मिळतो आणि अगदी त्याच विषयाचा उलगडा करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. नमस्कार, मी कार्तिक ज्ञानेश्वर दराडे विषय मांडतोय श्रीराम एक मर्यादा पुरुषोत्तम. मग मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्तव्य आणि धर्माचं पालन करणं, कोणतीही परिस्थिती आली तरी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम असणं. पण मित्रांनो, विषयात दिलेलं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एक मर्यादा पुरुषोत्तम याऐवजी श्रीराम एकमेव मर्यादा पुरुषोत्तम किंवा एकच मर्यादा पुरुषोत्तम म्हणणं मला जास्त योग्य वाटायला लागतं. कारण जेव्हा आपण श्रीकृष्णाकडे पाहतो तेव्हा स्वतःच्या लोकांनी केलेल्या डावपेचांवर वरचढ डावपेच करून त्याचा विरोध करणारे श्रीकृष्ण तुम्हाला आम्हाला दिसायला लागतात, पण त्यात स्वतःच्या कुटुंबानी दगा दिल्यानंतर तिथेच त्याचा प्रतिकार संयमाने आणि त्यागाने करणारे श्रीराम तुम्हाला आम्हाला दिसायला लागतात. इतकंच काय, तर याही पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं की ज्ञानाचा अहंकारात त्रैलोक्यात धुमाकूळ घालणारा रावण तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो, पण त्याच वेळी अहंकाराचं ज्ञान असणारे श्रीराम तुम्हा आम्हाला या सगळ्या स्वतःच्या जीवनात आलेल्या अडचणींना धैर्यशीलतेची अभेद्य कमान म्हणून उभं राहताना तुम्हाला आम्हाला दिसायला लागतात. म्हणजे सांगण्याचं उत्तर काय, तर या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये शूरवीरांची कधीच कमी नव्हती, पण त्या शौर्यासोबत धैर्य, क्षमा, कृपा, शीतलता यांची सोबत असताना सुद्धा कोमलता आणि दृढता यांचा सुंदर संयोग असणं म्हणजे श्रीरामांचं फक्त एकच मर्यादा पुरुषोत्तम असणं हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्राध्यापक राम शेवाळकर असं म्हणतात की मित्रांनो, मानवतेचं सर्वात पहिलं महाकाव्य म्हणजे रामायण आहे. मग युवराज रामांपासून भगवान राम होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे रामायण असेल, पण त्याही पलीकडे जाऊन मला वाटतं की या मानवतेच्या व्यथांचं